कबनूरचे ग्रामदैवत चंदीसो ब्रॉन्झो उर्सानिमित्त येणाऱ्या समस्त भाविकांचे व ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ग्रामदैवत चंदीसो ब्रॉन्झो उरुस समिती, कबनूर तालुका हातकंगले, जिल्हा कोल्हापूर। आधीच महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण बनले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने LPG गॅसच्या किमतीत वाढवून पठाणी लूट चालवली आहे। त्यामुळे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात झालेली दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले। तत्पूर्वी दरवाढीच्या विरोधात जोरदार निदर्शने करत या संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। निवेदनात केंद्र सरकारने नुकतेच घरगुती गॅस सिलेंडर दरात 60 रुपये व व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात 114 रुपयांची भरमसाठ वाढ केली आहे। मुळातच आखाती देशातील युद्धांचे गंभीर परिणाम आपल्या देशास भोगावे लागत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहेत। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली UPA सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमतीत वाढल्या तरी त्यांचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नव्हता। सबसिडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत। UPA सरकारच्या काळात घरगुती सिलेंडर 400 रुपयांना मिळत होते। आता एका गॅस सिलेंडरसाठी 900 रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 1900 रुपयांवर गेल्या आहेत। किमती वाढवल्याने व त्यांचे रेशनिंग केल्याने खाद्यपदार्थांचे भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। गॅस टंचाई नसल्याने सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी असून सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल, खानावळी, खाद्यपदार्थ बनवणारे व बनवून विकणारे छोटे व्यावसायिकांना सिलेंडर विना अडथळा सहज उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी, तसेच सिलेंडरची दरवाढ कमी करावी असे म्हटले आहे। यावेळी प्रदेश सचिव शशांक बावस्कर, शहराध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, विद्या भोपळे, सावित्री हजारे, शुभांगी मुसे, लक्ष्मी नलवडे, शुभांगी बोंगाडे, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, हारून खलिफा, रविराज पाटील, सचिन साठे, अण्णा कांबळे, रवी वासुदेव, अनिल पंचद्री, पोपट शिंदे, राशीद ढालाईत, ताजुद्दीन खतीब, प्रमोद नेजे, अरविंद धरणगुत्तीकर, रमजान शिकलगार, पवन शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। ठिकाणी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही प्रांतांना नुकतीच केंद्र सरकारनं जी गॅसची दरवाढ केली, मग तो घरगुती गॅस असेल किंवा व्यावसायिक गॅस असेल, याची दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आलो। आम्हाला हे आंदोलन करत असताना निश्चितपणाने कल्पना आहे की आखाती देशामधलं युद्ध दिवसेंदिवस पेटत चाललंय, परंतु याच्यामध्ये योग्य भूमिका घेणं आवश्यक होतं। भारत सरकारनं भूमिका योग्य पद्धतीनं आणि वेळेवर न घेतल्याच्या कारणानं याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर बसलाय। त्यामुळं भारत सरकारनं 60 रुपये घरगुती गॅसच्या वापरामध्ये सिलेंडरच्या दरामध्ये वाढ केली आणि जवळपास 114 रुपयाची वाढ ही व्यावसायिक दरामध्ये केली। त्यामुळं घरगुती ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय। आपल्याला कल्पना आहे की गेल्या 45 वर्षातली सगळ्यात मोठी संख्या बेरोजगारांची कुठली असेल तर ती आजची संख्या आहे। त्यामुळं बेरोजगार आहेत, शेतीचे दर खालोखाल पडत चाललेत, शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत चाललाय, रोजगार निर्माण होत नाही आहे। अशा सगळी परिस्थिती असताना या कठीण काळामध्ये 60 रुपये गॅसची दरवाढ करणं हे अनैतिक आहे। ही दरवाढ रद्द करावी ही मागणी आम्ही आज केंद्र सरकारकडे या ठिकाणी करतो आहोत। दुसरी बाब, व्यावसायिक दराच्या सिलेंडरमध्ये 114 रुपयाची सरकारनं वाढ केली, उद्याच्या काळात ही परत वाढण्याची शक्यता आहे। व्यावसायिक दरामध्ये वाढ केल्याच्या कारणानं सुद्धा आपल्याला कल्पना आहे की गेले 2 दिवस सगळीकडे मोठ्या रांगा लागून राहिलेल्या आहेत, मध्ये घरगुती गॅसला असतील किंवा व्यावसायिक गॅसला असतील। व्यावसायिक गॅसची दरवाढ झाल्यामुळं आणि शॉर्टेज तयार झाल्यामुळं मुंबईतले जवळपास 20% हॉटेल बंद पडले। कोल्हापुरातले आणि इचलकरंजीतले सुद्धा हॉटेल बंद पडत चाललेत। गॅसचा काळा बाजार करणारे लोक यामध्ये वाढत आहेत। त्यामुळं गॅसचा काळा बाजार होऊन गॅस प्रचंड, आज आपण वृत्तपत्रामध्ये वाचलं तर 900 रुपयाचा गॅस आपण 1500 रुपयाला विक्री चालू आहे, तो सुद्धा किलोवर विकला चाललाय। या साऱ्या गोष्टींचा
निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही शहर काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करतोय आणि उद्याच्या काळात ही दरवाढ जर रद्द केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल. आज गॅसची दरवाढ झाली, उद्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील आणि हे जर दर वाढले तर एकूण देशाच्या महागाईच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडेल आणि सामान्य माणसाला हा खिशाला ते सोसावं लागेल. ही वेळ येऊ नये. भारत सरकारनं, केंद्र सरकारनं योग्य भूमिका, योग्य परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी आखलं नसल्या कारणानं अमेरिका आणि इस्रायल पुढे लोटांगण घालण्याचं काम त्या ठिकाणी अवलंबल्याच्या कारणानं ही परिस्थिती आज ओढवून राहिलेली आहे. केंद्र सरकारमध्ये ज्यावेळी युपीएचं सरकार होतं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 149 रुपये बॅरल प्रति डॉलरचे दर असताना सुद्धा आम्ही देशामध्ये कुठलेही पेट्रोलचे दर वाढवले नाहीत, गॅसचे दर वाढवले नाहीत, डिझेलचे दर वाढवले नाहीत. त्यामुळं महागाई आटोक्यात राहिली आणि सामान्य माणसाचं जीवन सुकर राहिलं. ती परिस्थिती आज राहिली नाही. आज भाजपचं सरकार हे भांडवलदारांच्या करता, अंबानी आणि अदानी करता काम करते. त्यामुळं सामान्य माणसाच्या खिशाला फटका बसलाय. सामान्य माणसाचं जीवन हे अत्यंत अडचणीचं झालंय आणि त्यामुळं आम्ही हे आंदोलन करतोय. उद्याच्या काळात दरवाढ रद्द केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन काँग्रेसचं नेतृत्व या ठिकाणी छेडल्याशिवाय राहणार नाही असं मी आपणाला सांगतो.